सत्राच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचं आवाहन केलं आणि आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे संपूर्ण जगात तेल संकट ओढावलंय। तेलाच्या पुरवठा साखळीवर त्याचा मोठा परिणाम झालाय आणि याचेच पडसाद आता भारतात देखील पाहायला मिळतात। देशातील तेल कंपन्यांनी आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागली आहे। दरम्यान या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर राज्यातील कोणत्या शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके काय आहेत ते आपण एकदा पाहूया। दरम्यान तत्पूर्वी या पेट्रोल डिझेल दरवाढीमागची कारणं आपण पाहतो आहोत। पहिलं मुख्य कारण आहे म्हणजे जागतिक युद्ध आणि भूराजकीय तणाव। यामध्ये मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य स्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। इतकंच नाही तर जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे 20% वाहतूक स्टेट ऑफ हॉर्मुझमधून होती आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा सागरी मार्ग बाधित झाल्यामुळे पुरवठा साखळी देखील पूर्णपणे कोलमडली आहे। इतकंच नाही तर जागतिक पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 100 ते 120च्या पार गेलेले आहेत। कच्चं तेल महाग झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांचा आयात खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती वाढून देखील देशातील सरकारी तेल कंपन्यांनी देशांतर्गत दर हे स्थिर ठेवलेले होते। त्यामुळे कंपन्यांना दररोज अंदाजे 1600 कोटी रुपयांचं मोठं नुकसान सहन करावं लागत होतं। वाढता तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांवर दडवार करण्याशिवाय पर्याय उरला नाही। तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झालेली आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करावा लागतो। डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कमकुवत बनला। तेलासाठी भारताला अधिक पैसे मोजावे लागतात आणि त्यामुळे आयात खर्च देखील वाढतो। तर केंद्र आणि राज्य सरकारचे कर यामुळे देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं हे कारण आहे। पेट्रोल डिझेलच्या मूळ किमतीवर केंद्र सरकारचं उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचा व्हॅट देखील लागू होतो। इंधनाच्या अंतिम किमतींमध्ये या करांचा मोठा वाटा असतो। तर प्रत्येक राज्याचा व्हॅट हा वेगवेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये इंधनाचे दर हे वेगवेगळे असतात। दरम्यान राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये पेट्रोल डिझेलचा आजचा दर नेमका काय ते देखील आपण पाहतो आहोत। यामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये आपण पाहतोय पेट्रोल 106 रुपये 68 पैशांवर गेलेला आहे। तर डिझेलचा दर हा 93 रुपये 14 पैसे। पुण्यामधला दर जर पाहायचा झाला तर 107 रुपये प्रति लिटर आणि डिझेल आहे 93 रुपये। तर नागपूरमध्ये पेट्रोल आपण पाहतो 107 रुपये 18 पैसे तर डिझेल आहे 93 रुपये 69 पैसे। आणि नाशिकमधला दर जर आपण पाहायचा झाला तर नाशिकमध्ये देखील दर आपण पाहतो 107 रुपये 48 पैशांवर तो गेलेला आहे। तर डिझेलचा दर हा 93 रुपये 14 पैशांवर गेलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल आणि डिझेलचा दर आपण पाहिला तर संभाजीनगरमध्ये पेट्रोल 109 रुपये 85 पैशांवर तर डिझेल हे जवळपास 95 रुपये 84 पैसे इथपर्यंत गेलेला आहे। दरम्यान इंधन दरवाढीचा फटका हा व्यावसायिकांना देखील बसलाय। महागाई आणि आता इंधनाचे दर वाढल्यामुळे व्यवसाय करायचा तरी कसा आणि कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न व्यावसायिकांना पडलाय। तर मनमाडमधील पेट्रोल पंपावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। मध्यरात्रीपासून देशभरात पेट्रोलच्या भावामध्ये जे ते 3 रुपये 14 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या भावात देखील वाढ झाली। मी आता मनमाड के पेट्रोल पंपावर उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की भाववाढ झाल्यानंतर जे ती नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी अत्यल्प गर्दी, भाववाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये काही नाराजीचं वातावरण जे पाहायला मिळतंय। पेट्रोल वाढल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल? पेट्रोल वाढल्यामुळे मग मला तिथं 50 पेट्रोल मला ते 150 रोजचं पेट्रोल लागून पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे तरी पुरत नाही। ते फिरायला लागतं, गल्ल्या गल्ल्यांनी लांब लांब फिरायला लागतं। तुमची काय मागणी आहे? माझे एवढं मागणं आहे पेट्रोलचे भाव स्वस्त व्हा, धंद्यावर परिणाम होऊन जाईल, थोडी स्वस्तही करा, सरकार मान्य नाही एवढं आमचं मान्यता आहे।
एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यानंतर सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या जीवनावर कुठेतरी परिणाम होणार आहे आणि जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्या याच्यावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठेतरी नियंत्रणात ठेवावे अशी काहीशी मागणी जी ते सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास देखील आता महागलाय. या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर इंदापूरकरांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी देवारा खुंडे यांनी. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागलाय. सध्या मी इंदापूर शहरातील पेट्रोल पंपावरती आहे आणि हे सर्व नागरिक जे ते इंधन भरण्यासाठी आलेत. महिला देखील आहे त्या ठिकाणी. काय सांगाल मला, पेट्रोल पुन्हा एकदा 3 रुपये प्रति लिटरने वाढलेलं आहे. आता पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आता लोकांना खूपच म्हणजे हे झालंय ना, की आता का प्रश्न पडलाय की आता काय करायचं नाही का. आणि दिवसेंदिवस आता ह्याच्यामुळे रेट वाढतच चाललेत ना. महागाई वाढते दिवसेंदिवस, सर्व गोष्टी. घर चालवणं किती अवघड बनतंय महिलांसाठी. खूप अवघड आहे. पहिल्यापेक्षा एवढ्यात खूपच रेट वाढलेत ना सगळ्याचे. भाजी म्हणा, तुमचा किराणा असेल किंवा बाकीच्या घरगुती ज्या वस्तू आहेत सगळ्यांचे रेट वाढल्यामुळं दैनंदिन जे खर्च आहेत त्याच्यात मोठं म्हणजे काटकसर करावी लागते ना सगळ्यांनाच आता त्याच्यामध्ये पण. आणि त्याच्यावर आपल्या दैनंदिन ह्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतोय ना. त्यामुळे आता चिंतेची बाब सगळीकडे पसरलेली आहेत. इतर काही प्रवासी आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बाबा, पेट्रोल पुन्हा एकदा 3 रुपयांनी महागलंय 1 लिटरला, कसं वाटतंय? काय इतकी महागाई म्हणून कसं मिळेल बघा आमचा. गोरगरीबांना गाड्या काय चालवायच्या. सारखं मोदी सरकार आल्यापासून कुठल्याही प्रकारचा भावच वाढत चाललाय. शेतमालाला भाव नाही आणि पेट्रोल डिझेल गाड्या चालवायच्या. शेतीसाठी लागतं का डिझेल? डिझेल पण महागलंय. डिझेल लागतंय की शेतीसाठी तर मुख्यत्वे डिझेलच लागतंय की. ST बी आहे, त्या ट्रॅक्टर आहेत, ते कशावर चालवायचं. देवा राखून NDTV मराठी, इंदापूर. पेट्रोलच्या दरामध्ये अचानक 3 रुपयांनी वाढ झाली आणि त्यामुळं ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉयज आर्थिक अडचणीत सापडल्यात. हातावर पोट असलेल्या या डिलिव्हरी बॉयजचा व्यवसाय आता तोट्यात जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. डिलिव्हरी बॉयजचं हेच दुःख आणि त्यांच्या अडचणींचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. पेट्रोलचा दर जो आहे तो साधारणतः आज सकाळपासून 3 रुपयानं जो तो वाढलेला आहे आणि याचा जो फटका आहे सर्वसामान्य नागरिकांना बसतोयच. पण त्याचबरोबर हे जे आहेत हे डिलिव्हरी बॉयज आहेत की अनेक ई-कॉमर्स वेबसाईटसाठी जे आहेत त्या अशा पद्धतीचे डिलिव्हरी करणारे व्यक्ती असतात की ज्यांच्या गाड्या प्रामुख्यानं ज्या आहेत त्या पेट्रोलवरती ज्या आहेत त्या असतात. आणि यांना नेमका याचा काय फटका बसतोय ते जाणून घेऊ. काय फटका बसला नेमका? आम्हाला पेट्रोल दरवाढीचा फटका बसला. आता महागाईचा परिणाम झाल्यासारखा वाटतो. भरपूर झालं, भरपूर म्हणजे भरपूर झालं. काय बर. कळलं जाणवतं? जळ म्हणजे काय, पैसे जळ जाणवते. पेट्रोल कामं कसं करायचं, काय करायचं हे अवघड होऊन बसलं. गाडी चालवणे का नाही असं प्रश्न पडला. महागाईमुळं काय म्हणजे दुसरं काय करायला जे ना ह्याच्यातच खायचं ह्याच्यातच, दुसरं नवीन जुनं काय होईना. साधारणतः दिवसाची कमाई यांचे काकांनी सांगितल्याप्रमाणे 800-700 अशा पद्धतीत होतो आणि पेट्रोलचा फटका यांना थेट त्या कमाईतनं 50 ते 60 रुपये अर्थात 100 रुपयेपर्यंत देखील जाण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदनसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागतीची कामं सध्या सुरू आहे. पण इंधन दरवाढीमुळं ट्रॅक्टरनं होणारी नांगरणी असेल, मोगणी असेल, ती देखील आता महागली आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. राज्यासह देशात आपण बघू शकतो की डिझेल टंचाईचं संकट या ठिकाणी या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आपण बघू शकतो की आता याची मशागतीचे दिवस आलेले आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी कल्टिवेटर सुरू आहे. ट्रॅक्टर चालक सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहे. दादा, मला काय सांगाल की आता तुम्ही मशागतीचे कामं करताय, नेमकं डिझेलसाठी तुमच्या पुढे काय अडचणी निर्माण होत आहे? साहेब, डिझेलच भेटत नाही. सरकारने सांगितलेलं आहे मोजकं डिझेल वापरा. आता मोजकं शेतकऱ्यासाठी तर मोजकं राहू शकत नाही, काऊन की मशागतीचा टाइम आहे, चौकट कामं सुरू आहे आता. आणि त्यातच असं सरकारने करून टाकलेलं आहे डिझेल मोजकं वापरा की. आणि तर डिझेल तर देतच नाही. ते म्हणते ट्रॅक्टर घेऊन या. ट्रॅक्टर शक्य नाही 25-25 किलोमीटर नेणं, काऊन की त्याला 2 ते 3 ॲव्हरेज आम्हाला पुरत नाही न्यायला. त्याच्यात सगळ्यात तोटा शेतकऱ्याचाच होणार आहे.
बरं असं पण बोललं जातं तुम्ही दर वाढवलेले ट्रॅक्टरचे, आता नांगरणी असेल, फनाटणी असेल, कल्टिवेटर असेल, याचे दर वाढवले. काय कारण नेमके हे दर वाढवण्याचे? हो ते वाढणारच ना, काऊन की डिझेलच भेटत नाही. जे भेटलंय त्यात ते करणंच ऍडजस्ट. सरकारने काहीतरी करावं शेतकऱ्यासाठी. बरं आता जर हे मशागतीचे कामं नाही झाले वेळेवर तर काय अडचणी? काय अडचण नाही, मग पेरणी झाल्यानंतर मग काय मिळणार आहे शेतकरी? ठार मरण, उपास मारण्याची पाळी आहे त्याची. पेरत नाही झालं काय करणार? डिझेल नाही मिळणार आले, एक तर भाव वाढले. शेतीने पेरणी झाली तर डिझेल शेतकऱ्याला काय मिळणार आहे? काहीच नाही, अडचणीवर राहण्याच्या. लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला डबल कात्री लागते. फक्त पेट्रोल डिझेलच्या दरामध्येच नाही तर भाजीपाल्यांचे भाव देखील आता गगनाला भिडल्यात. किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर नेमके किती आहेत पाहूया. तर इंधन दरवाढ आणि त्यामुळे भाजीपाला देखील आता महागलाय. भाजीपाला जवळपास 20 ते 30% महागलाय. तर फरसबी तब्बल 200 रुपये प्रति किलोवर गेली आहे. हिरवी मिरचीचा दर देखील तब्बल 150 रुपये प्रति किलोवर गेलेला आहे. तर टोमॅटो साधारण 50 ते 60 रुपये प्रति किलोनं विकला जातोय. कोथिंबीरीची जुडी जर घ्यायची झाली तर 60 रुपयाच्या पुढे ती आता विकली जाते. तर पापडी प्रति किलो 100 ते 160 रुपयाचा भाव हा किरकोळ बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर फ्लॉवर प्रति किलो 100 ते 160 रुपये इथपर्यंत पोहोचलाय. तर गवार देखील प्रचंड महागली आहे. गवार आता 100 ते 160 रुपये प्रति किलो पर्यंत गेलेली आहे. तर भाजीपाल्याच्या दरात देखील पेट्रोल आणि डिझेल सोबतच मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.